जर आज एखाद्याने अशी कमेंट केली की हिला तर मी पहिल्यांदाच बघितलंय ती पण तुझ्याच व्हिडिओमध्ये, तर बघाच. युट्यूबला 2-3 लाख, इंस्टाग्रामला 1.5-2 मिलियन लोक आहेत, ती कुठली तरी पण एखाद्याला माहिती नसेल तर ह्यांचं नाव आहे प्रतीक्षा. आणि तुम्हाला तर माहितीच आहे, प्रतीक्षा आणि सगळी गाणी वाजणार. मराठीमध्ये एक म्हण आहे, गाव मेल्यावर सरपंच बनणं. त्याचा अर्थ म्हणजे हा व्हिडिओ आहे. नाही आता हे पण मला सांगायला लागतं वाटतं, काय तुम्हाला काय काय सांगावून काय काय ठेवायचीच कळण झालंय. ही बघा, लय लोड घ्यायचा नाही, हे असं धरायचं सीट बेल्ट आणि ह्याच्यात घालायचं असं काचकीला, की असं. त्याला लय लोड घ्यायची गरज नाही, एवढं काय खाल्लं वरनं सीट बेल्ट निरकून बघायची काय गरज नसते याला. मला माहिती आहे तुम्हाला दाखवायचं दुसरंच काहीतरी आहे, पण मी तुम्हाला आपलं सांगतो. सीट बेल्ट घालायचं ट्युटोरियल. ही असं घ्यायचं, सीट बेल्ट धरायचं हे, आणि ह्याच्यात घुसवायचं असं काचकी. ठीक आहे. व्हिडिओ मी अर्ध्यातनं कट केला असता, पण बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, पूर्ण एन्जॉयमेंट झाला पाहिजे. नाही ह्यांनी व्हिडिओ टाकलाय कशासाठी? यासाठीच टाकलाय, लोकांनी बघावं आणि ते एन्जॉय करावं. नाही आपल्याला नाही काय वाटत, आपण स्वतःला सोशल मीडियासाठी अर्पण करून घेतलंय. पण त्या पोराची काय चुकी आहे? त्याचं भविष्य कशाला खराब करताय? तुमचं तुम्ही नाचा की पाहिजे तसं, पण दुनियेला हे पण दाखवायचं आहे एवढ्या मोठ्या पोराची आहे शिल्पा शेट्टी कशी काय फाट्यावर मारते, डायरेक्ट फाट्यावर. नाही दाखवलं पाहिजे लोकांना, त्याच्यासाठी मेहनत पण घेतली, पण त्या बारक्या पोराला कशाला चल मारताय? त्याचा अजून व्हायचाय, जायचाय. आमचंच आहे, मग आम्ही त्याच्या संग काय पण करेन. ह्या जर माइंडसेटचे तुम्ही असाल तर कृपया तुमचा कमेंट सेक्शन जरा एकदा ओपन करा. मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात हे पण माहिती आहे की आपण कुठेतरी चुकतोय, पण ह्या लोकांनी एवढा उच्चतम स्तर गाठलाय. लोक क्रिटिसाइज करतील म्हणून कमेंट सेक्शन बंद केला, पण व्हिडिओ डिलीट करायची हिंमत नाही झाली. नाही व्हायरल झाली ना व्हिडिओ. लाईक आणि शेअर इम्पॉर्टंट आहे, इज्जतीचा फालुदा झाला तरी चालतंय. आणि एक व्हिडिओ व्हायरल झाली की दुसरा व्हिडिओ टाकला, त्या पोराचं पण नशीब चांगला आहे, दुसरा पण व्हायरल झाला. त्यांचं पोरग त्यांची जबाबदारी, आपल्याला काय घेणं देणं आहे. पण ह्यांनी एक गोष्ट सगळ्यांना दाखवून दिली की रील्सवर नाचणाऱ्या पोरींसोबत लग्न का करू नये. नाही ह्याचं परफेक्ट एक्झाम्पल म्हणजे हेच आहे. आले तुफान किती जिद्द ना सोडली. आता 100-200 बायकांमध्ये पण जर 4-5 बाउन्सर लागत असतील तर ह्या बोलवणाऱ्यांचा मेंदू पहिल्यांदा डागला पाहिजे. लक्षात घ्या, 4-5 बाउन्सरच्या मध्ये चालत येणारे नेहमी सेलिब्रिटीज नसतात. काही छपरी रील स्टार पण असू शकतात. कदाचित यांचं रील्सवरचं नाचकाम बघून एखादी बाय आक्रमण पण करू शकते, किंवा मग यांचं शारीरिक सौंदर्य बघायसाठी फॉलो केलेल्या 1.5 लाख लोकांमध्ये एखादीचा नवरा पण असू शकतो. आणि नवऱ्याचाच विषय या ठिकाणी निघाला म्हणून मी तुम्हाला सांगतोय, यासाठीच नवऱ्याला रील्सवर नाचवायचा नाही म्हणजे प्रोटेक्शनसाठी त्याला नेता आला असतं ना, कशाला त्या 4-5 बाउन्सरचा खर्च वाढला असता. त्या ऑर्गनायझरने ह्यांना त्या लोकांपुढे सादर केलंय, पण मी तुमच्यासाठी सादर करतोय मोस्ट प्ले इंडियाचा प्रीमियर स्पोर्ट आणि गेमिंग प्लॅटफॉर्म. 2024 मधल्या 5 करोड IPL प्रिडिक्टर कॉन्टेस्ट सोबत जॉईन व्हा आणि स्पोर्ट्सवर 100% बोनस मिळवा. झटक्यात डिपॉझिट डबल. ऍप डाउनलोड करा, 200 बोनस मिळेल. आणि फेसबुकला फीडबॅक शेअर करायचा, अजून 200 मिळणार. आणि मित्राला मोस्ट प्ले रेफर केलं की 1200 फ्री. प्रोमो कोड यूज करा INR 150 एक्स्ट्रा 150 बेट साठी, म्हणजेच 300 बेट खेळू शकताय. मोस्ट प्ले सोबत सगळ्या IPL मॅचेस बघा फुल HD मध्ये, ते पण तुमच्या मोबाईलवर. आणि इजी विन साठी अवेटर गेम मिस करू नका. एकदा एक्सपिरियन्स ट्राय कराच. रजिस्टर लिंक वर क्लिक करा आणि मोस्ट प्ले सोबत IPL जर्नी सुरू करा. मोस्ट प्ले सोबतच्या IPL साठी बेस्ट ऑफ लक. जॉईन करा, लिंक कमेंट सेक्शन मध्ये दिली. एवढं लाजायची ओव्हर ऍक्टिंग करायची काय गरज आहे?
करा 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 करा, तुम्हाला पाहिजे ते करा. बाकीच्यांसारखं मी तुम्हाला हे नाही म्हणणार की 4 भिंतीच्या आत करायच्या गोष्टी तुम्ही उघड्यावर का करताय. बघा, एखाद्या गडी माणसाचं जीवन लय अवघड असू शकतंय. ती मराठीत एक म्हण नाही का, अवघड जागेचं दुखणं. नाचावं तर बाहेर इज्जत मिळणार नाही आणि नाही नाचावं तर घरात इज्जत मिळणार नाही. पण आपल्या आवडत्या स्त्रीसाठी पुरुष काहीही करू शकतो हे मात्र नक्की. त्या बिचाऱ्याला एकदा सांगायचं तरी की नक्की काय करायचं आहे व्हिडिओ मध्ये. ही पार वाकडं तिकडं होऊन नाचायला लागले आणि ते कन्फ्युज झाले, काय धरू आणि काय सोडू. ह्या भावाला काळ्या चिमणीची राग घावली तरी कुठं, आणि घावली ती विषय वेगळा आहे, पण त्याच्यात पण कुणीतरी भेसळ केली. बायको देखणी आहे, ह्याच्यात 2 किलो मेकअप केल्यावर हे थोडं सायलेंट आहे. नाही 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 नाही, गैरसमज करून घेऊ नका. मला पण वाटलेलं की 2023 मध्ये पोरासोबत एंट्री होईल, पण सेल्फ ऑब्सेशनच एवढा आहे की लोकांना कंटेंट दाखवल्याशिवाय दमच निघत नाही. मैंने अभी एक कमेंट पढ़ी और उसमें लिखा था कि विशाल भैया ने काफी प्रतीक्षा करी होगी तब जाके आप उनको मिले. तो भाई साहब, आपकी जानकारी के लिए मैं बता दूं कि आपके विशाल भैया ने, जी हाँ, आपके विशाल भैया ने उम्र के 24 साल में शादी करी थी. क्या खाक इंतजार किया था? विशाल भैया, तू कधी असा रातचा उठतोस अचानक, मग ह्यांचा चेहरा बघतोस, मग तुला भ्याबी वाटत नाही? विशाल भैयानं अजून 3 वर्ष लेट लग्न केलं असतं तरी चाललं असतं. असा स्वतःच्या बायकोचा कंटेंट सोशल मीडियावर नसता दाखवायला लागला आणि रील्सवर असं नाचायला पण नसतं लागलं. आता मी तुम्हाला अशी किती कपल सांगू जे सोशल मीडियावर कॉन्टेंट क्रिएट करतात, फेमस पण आहे ती, व्लॉग्स पण बनवते ते, आणि स्वतःचं कल्चर फॉलो करते ते, संस्कृती जपते ते. पण ज्यावेळी तुमच्या फक्त नावातच टॅलेंट असतं, तुम्ही अजून करणार तरी काय? हे सगळं तर तुम्हाला करायला लागणार आहे. आणि ह्यात चुकीचं काय? काहीच नाही. मी तर असल्यांना लय सपोर्ट करतो. फक्त तुमची चुकी एवढीच आहे, तुम्ही चुकीच्या प्लॅटफॉर्मवर चुकीच्या गोष्टी अपलोड करताय. तुम्ही एकदा ओनली फॅन्स ट्राय करा. नाही, मला थँक्यू म्हणायची काही गरज नाही, मी असंच आदनमधनं समाजकार्य करत असतो. नाही, तिकडे जाऊन काय टेरेसवरनं उडी टाकायची होती का? सोड भावा सोड, एकदा ट्राय करू देस तिला. प्रेम करणे का तरीका थोडा शेमडा आहे. मला सांगा, एखादी व्यक्ती जर सुंदर असेल तर सुंदरतेची व्याख्या काय असते? 0 फिगर, गोर तोंड, नाकाचा शेंडा ताट, मृगनयनी डोळे, लांब सडक केस. आणि ह्या सुंदरतेची लेवल बसवायला तासभर मेकअप करायला लागतो, तो विषय वेगळा आहे. आणि अशाच ह्या सुंदर मॉडेल्स मादक एक्सप्रेशन देत ज्यावेळेस रील्सवर व्हिडिओ अपलोड करतात, त्यावेळेस ट्रक ड्रायव्हर खाली कमेंट काय करतात? अरे मॅडम जी, वो जरा कल वाले हॉट साडी में व्हिडिओ डाली है, इसमें मजा नहीं आ रहा है. नाही, यासाठीच म्हणतात बायको 4 चौघात उठून दिसणारी असा विचार नाही नाही, असली सुंदरता कुठल्या वेशीवर टांगायची तुम्ही सांगा. कोणालाच कोणाबद्दल जलसी फील होत नाही. आपापल्या नजरेत सगळेच सुंदर असतात. आता कोणी हे म्हणू नका माणूस मनानं सुंदर असला पाहिजे. लय दबकी बी. ए जी, सोनिया ना, 24व्या वर्षी लग्न करण्याचे तोटे. मोबाईल बघायच्या वयात भावाचं लग्न लावून दिले. क्या मैं आपसे एक बात पूछूं? बोर तो नहीं करोगी? नहीं करूंगी. ठीक है, सच में पूछूं? पूछो. पहले मोबाइल रख दो ना, अब पूछो. पूछो. अगर मैं पहाड़ पे चढ़ी तो आप मुझे क्या गिफ्ट दोगे? तो आप मुझे क्या गिफ्ट दोगे? तो आप मुझे क्या गिफ्ट दोगे? नाही, मग लोक म्हणते ते काय रोस्ट करण्यासारखं आहे ह्याच्यात? तुमच्या डोळ्यात पोलिओचं 2 थेंब टाकलं पाहिजे तर म्हणजे तुम्हाला दिसेल की ह्याच्यात रोस्ट करायसारखं काय आहे आणि काय नाही. मान्य आहे तुमचं बालवयात लग्न झालं म्हणून बालिश चाळ करणं गरजेचं आहे का? ह्या वर्षी तुमचं पोरग पहिलीला जाईल, तुमचं हे असलं चाळ बघून त्याला पण लाज वाटायची. नाराज तो नहीं होगी? नहीं होंगी. अगर तुम पहाड़ पे चढ़ी, मैं धक्का दे दूंगा. अब तुम्हें खाना नहीं मिलेगा. भावा, तो आरशात बघून नाचत होता ना, तीच चांगलं होतं. तुम्ही नका कॉमेडी करू प्लीज. तुमचं हे टॅलेंट आहे ते अंडरग्राऊंडच राहू द्या. दुनिया अजून तुमचं हे टॅलेंट बघायसाठी रेडी नाही झाली. तो टीव्ही बंद करा ना आधी. मैं तो अपने पती की परी हूँ. मी तर आजपर्यंत समजत होतो पतीची पत्नी असती, पतीची परी असती. आजच मला पण कळलं. मी तर तुमच्या कंटेंटचा लय फॅन झालोय. IRL स्ट्रीम सुरू करा तुम्ही 24/7. ऑडियन्सला मजा आली पाहिजे. आता असं अजिबात म्हणू नका की आम्ही तुम्हाला कुठं बघायला लावलोय, नाही आवडत तर नका बघू. तू कशाला आमच्या व्हिडिओ बघतोय? अरे, वायफायचा रिचार्ज मी कशासाठी केलाय? ह्याच्यासाठीच तर केलाय. आणि काही लोक मग अशी पण आहेत ज्यांना हे जगातलं सगळ्यात सुंदर कपल वाटतं. अरे मूर्खांनो, जरा लाज धरा. जगातलं, युनिव्हर्स मधलं सगळ्यात सुंदर कपल आहे.
त्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये थोडीशी लेट दे पण देवा अशीच बायको दे असं म्हणणाऱ्या टोणग्यांना मला एक मोला मागायचा संदेश द्यायचा. बायको चार चौघात उठून दिसणारी असावी, चार चौघांचा. नाहीतर रील्सवर व्हिडिओ येता येता सावधान इंडियामध्ये एपिसोड कधी आला हेच कळायचं नाही. बाकी मनाची सुंदरता हे फक्त बोलायसाठीच असतं. माणसाचं थोबाड चांगलं पाहिजे प्रतीक्षा मॅडम सारखं, आणि जर नसेल चांगलं तर तुम्हाला मेकअप करता आला पाहिजे प्रतीक्षा मॅडम सारखा. आणि काय होती काय झाली ह्या सिरीजचा 3रा एपिसोड येणार आहे, तर त्यात कोणाला बघायला आवडेल हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला माहितीच नसेल की हे काय आहे तर एकदा जुन्या व्हिडिओ जाऊन बघा आपल्या. नुसतं बघून सोडू नका, सबस्क्राईब पण करत जावा, फुकट आहे. लावा गाणं. तू शांती ठेव पण मी त्या रंगेला पटवणार आहे यार. काय दान काय तो अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस काय तुझ्या रूपाची शोभा.